नमस्कार सगळ्यांना. मी आज तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे तिचं नाव आहे खानदेशी मिरचीचा ठेचा. आता तुम्ही म्हणाल मिरचीचा ठेचा म्हणजे खानदेशमध्ये याच्यात वेगळं काय असणार आहे, पण मी ज्या पद्धतीने बनवणार आहे ती पद्धत जर तुम्ही फॉलो करणार तर तो ठेचा, मिरचीचा ठेचा तुम्हाला खूप खूप आवडणार आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तव्यावरती 10 ते 12 मिरच्या जाड आणि बारीक अशा असलेल्या 10 ते 12 मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला शेंगदाणेही भाजून घ्यायचे आहेत. आता 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या जाड्या बारीक अशा घेऊन तुम्ही पहिल्यांदा बारीक असलेल्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या यांना चांगलं ठेचून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदी, कारण ते लसणाचा जेव्हा घास आपल्या दाताखाली येतो तेव्हा तो चांगला लागत नाही, त्यामुळे लसणाला सगळ्यात आधी चांगलं बारीक कुटून घ्यायचं आहे. लसणाची छान चटणी झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये जाड्या मिरच्या ज्या आपण भाजून घेतलेल्या आहेत. त्या जाड्या मिरच्याही आपल्याला चांगल्या ठेचून बारीक करून घ्यायच्या आहेत. त्या जाड्या मिरचींचा ठेचा झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर. आपल्याला टाकायची आहे. तर कोथिंबीर टाकताना कोथिंबीरीचे पानं घेऊन कोवळ्या काड्या ज्या आहेत त्याच ठेवायच्या आहेत आणि कोवळी पानंच घ्यायची आहे. कोथिंबीरच्या जाड काड्या त्याही घ्यायच्या नाही आहेत, त्याही दाताखाली आल्यावर थोड्याशा वेगळ्या लागतात. तर आपण बारीक पानं आणि कोवळ्या दांड्या घेऊन कोथिंबीर टाकूनही आपल्याला पुन्हा ठेचून घ्यायचं आहे. पुन्हा हेही ठेचून झाल्यानंतर आता आपण टाकणार आहोत भाजलेले शेंगदाण्यांचा जेव्हा आपल्या दाताखाली एक क्रंच येतो तो खूप छान टेस्टी लागतो. म्हणून सगळ्यात शेवटी शेंगदाणे टाकायचे. त्याच्या आधी बारीक सगळा लसूण झालं, कोथिंबीर झालं, मिरच्या झालं, हे सगळं छानसं कुटून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला मीठ टाकून छान कुटून घ्यायचं आहे. आणि दॅट्स इट, तुमचा मिरचीचा ठेचा तयार आहे. मी ज्या भांड्यामध्ये कुटते आहे त्याला बडगी असं म्हणतात. हे लाकडी भांडं आहे जे खास ठेचा बनवण्यासाठी खानदेशमध्ये मिळतो. आपला ठेचा आता तयार झालेला आहे. चला तर मग खाऊ. अशाच छान रेसिपीजसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.